सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। छान. नमस्कार मंडळी, आपण 12व्या अध्यायावर आहोत आणि आजचा गोषवारा वंदनाचा. सॉरी, मी ना आज दुपारी पाहिलं की माझी टर्न आहे सारांशाची, त्यामुळे मी थोडक्यात लिहिलं अगदी. आणि थँकफुली ते हे कमी होते श्लोक. मागच्या वेळेचे 12व्या अध्यायाची नुकत्याच सुरुवात झाली होती आणि बहुतेक 7-8च केले आपण. तर अर्जुनाला ते त्याचं अव्यक्त रूप बघून जे घाबरलं, तेव्हा तू म्हणाला की तू आपल्या साधा चतुर्भुज रूप किंवा रेग्युलर रूपामध्ये ये. तर ते झाल्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की तुझे जे भक्त आहेत ते अव्यक्त आणि व्यक्त दोन्ही रूपांची भक्ती करणार आहेत, उपासना करणारे आहेत. तर अव्यक्त रूपाची म्हणजे योगाने करण्याची एक योगा करून एक करायची पद्धत, आणि व्यक्त रूपाची म्हणजे भक्ती रूपी. तर याच्यातलं कुठचं श्रेष्ठ आहे म्हणून. तर कृष्ण त्याला म्हणतो की कुठचं श्रेष्ठ असं सांगू असं नाहीये. ज्याला जे करता येईल, की योग मार्ग किंवा भक्ती मार्ग कशाने जरी माझी उपासना केली तरी त्याला फळ सारखंच मिळेल म्हणून. तर हे वाचताना म्हणजे मला असं वाटलं की त्यांनी योगासनांनी केलं उपासना योगाने, की असे म्हणते की खूप कष्ट करणारी आहे, शरीराला त्रास करून घेणारी अशी आहे उपासना. म्हणजे थोडक्यामध्ये मला असं वाटलं की ती करू नये की काय, कारण त्यांनी शरीराला त्रास होईल. पण भक्ती मार्गाने करणं म्हणजे सोपं आहे. म्हणून बरोबर आहे. भक्ती मार्ग सोपा आहे असं भगवान कृष्णच म्हणतात. आता पुढच्या 12व्या श्लोकामध्ये ते तसंच सांगणार आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की आपल्याला त्याच्यामध्ये 2 मार्ग आहेत. क्रममुक्ती म्हणजे या मार्गाने गेलं की तुम्ही ब्रह्मलोकाला जाता आणि मग तिथे तुम्हाला ब्रह्मज्ञान होतं आणि मग ते परत येतात. अनलेस तुम्ही जर का जीवनमुक्त झालात तर या जन्मात होतं, नाहीतर मग तुम्हाला 2 स्टेप मध्ये करायला लागतं. आणि जर का तुम्ही त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांनी जसं केलं तसं केलं तर या जन्मातच त्यांना जीवनमुक्त होता येतं.
पण तो अवघड आहे मार्ग, नक्कीच अवघड आहे. मागच्या वेळी आपण डिस्कस केलं आणि तेव्हा ऍक्च्युली अलका ढोले यांनी मला फोन करून एक त्यांना म्हणायचं होतं ते सांगितलं. त्या म्हणाल्या की मी लिहून ठेवलं. हा, त्यांचं म्हणणं होतं की भक्ती मार्गामध्ये आणखीन एक फायदा असा आहे की काही चुकलं तरी काही वाया जात नाही. पण योगामध्ये जर का काही चुकलं तुमचं किंवा कर्मकांडामध्ये जर का काही चुकलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणजेच भक्तीला साईड इफेक्ट्स नाही आहे असं त्या म्हणाल्या. मला पण तो साईड इफेक्ट शब्द खूप आवडला. आणि खरं म्हणजे टिळकांनी याच प्रकारचं विवेचन केलं आहे गीता रहस्यामध्ये. आणि भगवंतांनी आपल्याला 7व्या अध्यायात पण सांगितलं होतं की भक्ती मार्गाने गेलास आता समजा तुला नाही झालं पूर्ण तरी पुन्हा केव्हा तरी पुढच्या जन्मात वासुदेव सर्वमिती असा अनुभव घेऊन पुन्हा मुक्ती मिळतेस. म्हणजे एकदा भक्ती मार्गाला लागले की तुम्ही चक्रासारखे तिथे ओढले जाता आणि मग भगवान तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करून देतातच असं. तर म्हणून मला म्हणजे म्हणूनच असं म्हणतात की हा भक्तीचा मार्ग आहे, हा सोपा मार्ग आहे आणि कोणालाही जमण्यासारखा आहे. तर आता 8व्या आणि 12व्या श्लोकापर्यंत आपल्याला तेच बघायचं की वेगवेगळे मार्ग त्यांनी सांगितले आहे. मग सांगितलंय तुम्हाला झेपेल ते करा, समजेल ते करा. तर तो महत्वाचा संदेश त्यांनी 12व्या श्लोकात दिला. तर आपण वाचूया. अजून बोलू का? बोल ना. जरा अरे मला वाटलं झालं तुझं, सॉरी. नाही, कर्मकांडामध्ये तुम्ही कर्मकांड हे भक्ती मार्गामध्ये येतं ना, योग मार्गात नाही. कर्मकांड हे भक्ती मार्गात येतं, बरोबर. हा, म्हणजे म्हणजे मग कर्मकांडामध्ये भक्ती असते, बरोबर. आणि कुळाचार वगैरे करणं हे भक्ती मार्गाचं ते आहे. कर्म, ते कर्मच. पण मग कुळाचारात जर काही चुकलं तर त्याला शिक्षा नाहीये का? म्हणजे शिक्षा म्हणजे त्याचं आहे. म्हणजे भक्ती मार्गाला सुद्धा साईड इफेक्ट आहेत की नाही, तो कर्म भक्ती मार्ग नाही. आपण निष्काम कर्मयोग जो म्हणतो, भक्ती मार्गात आता आपण जे बोलतोय तो निष्काम कर्मयोग आहे. तर तो जो कर्मकांडाचा योग आहे तो आपण नाही बोलत आहे त्याच्यामध्ये. निष्काम कर्मयोग म्हणजे कर्मफल त्याग करून आपण जो करतोय तो, की आपले जे कर्म आहेत दिलेले ते करायचे आणि ईश्वरार्पण बुद्धीने करायचे आणि प्रसाद बुद्धीने त्याचे जे काय फळ मिळतील ते घ्यायचे. तो जो आपला निष्काम कर्मयोग आहे त्याच्यातली जी भक्ती आहे त्याच्याबद्दल ते बोलतात. आणि एकतर तुम्ही कर्मकांड केलं तर मग तुम्हाला अगदी कट्टर सगळे करायला लागतात आणि मग त्याच्यात तुम्हाला हे होणारच. म्हणजे जर का तुम्ही काही चुकलात तर तुम्हाला त्याचे फळ बघावे लागणार. पुन्हा यू आर ते सापशिडी सारखं, यू आर बॅक टू द स्क्वेअर वन. असं तर त्याच्यामध्ये तो एकच पॉइंट राहिलाय फार नाही, पण ते म्हणतात की शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी असतात ते भक्ती मार्गवाले शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी करतात आणि त्याच्यात त्यांनी मन आणि बुद्धी दोन्ही यांनी अर्पण केलं की ते भक्ती मार्गाचं जे हे करतात त्यांनी मन आणि बुद्धी दोन्ही माझ्याकडे करतात आणि कर्मयोग त्याच्यातला काढून टाकतात की मी माझ्या याने करतोय असं नाही, ते माझ्या याने होते, देवाच्या यानेच होतंय अशा याने करणारे ते भक्ती मार्गवाले. आणि त्यांनी सुद्धा फळ सारखंच मिळतं असं त्यांचं त्याच्यात 7व्या किंवा 8व्या ह्याच्यामध्ये आहे ते की शास्त्राने सांगितलेल्या ज्यांचे पालन करतात आणि शास्त्राने मनाई केलेली आहे त्यांची कामं करत नाहीत आणि तन आणि मन लावून माझी भक्ती करतात त्यांना सुद्धा सारखेच फळ मिळतं असं त्याच्यात आहे. माझ्याजवळ पुस्तक नाही आहे तर मी पुस्तक घेतलं की बघते. त्यांना वाचायचंय म्हणून त्यांनी पुस्तक नेलं तिकडे. हो, माझ्याकडे याने अमृत डिस्प्ले करायला लागला की सुरुवात होते मग पाहिजे. मला माझं सांगून म्हणजे कुठचंही केलं तरी फळ तेच मिळणार आहे, त्याच्यामुळे ज्याला जे जमेल ते त्यांनी करावं. बरोबर, तो महत्वाचा मेसेज आहे की ज्याला जे जमेल त्यांनी ते करावं. त्यांनी करावं. चांगलं झालं. एक विचारू वंदना, तुला एक विचारू का? तुझ्या
म्हणजे काय कल्पना आहेत तुझ्या की भक्ती मार्ग म्हणजे काय आणि योग मार्ग म्हणजे एखादं तू उदाहरण देऊ शकशील का की कोण तुला भक्त वाटतो की जो भक्ती मार्गाने चालला आहे आणि कोण तुला योगी वाटतो की जो योग मार्गाने गेलाय म्हणजे जे शरीराला कष्ट देऊन करणारे लोक किंवा काय जे तू मगाशी म्हणालीस हो तसं हो ते योग मार्गाने जाऊन हे करतात की ज्यांना भक्ती मार्गाचं अपील होत नाही की नुसतंच देवाची भक्ती करत बसणं एवढं त्यांना पुरत नाही ते म्हणजे मला असं वाटतं की भक्ती मार्ग या सगळ्यांच्या मध्ये कर्मयोगामध्ये पण आहे, योग मार्गामध्ये पण आहे आणि भक्ती मार्ग इंडिपेंडेंट पण आहे. त्याच्यामुळे भक्ती मार्ग नाहीये. म्हणजे काही लोकं योगा करतात पण देवाच्या वरती पूजा-बिजा करणं हे त्यांना पटत नाही. ते योग मार्ग करणारे. कर्मयोग करणारे मी नोकरी खूप छान करतो, तेच माझं सगळं आहे ते कर्मयोग. ते काही म्हणजे जाऊन रोज उठून देवा लावतील किंवा रोज हे करतील ते ते कर्मयोगी आहेत. आणि जे हा, ते सगळं योगी नाही आहेत, ते नुसते कर्म करणारे आहेत. कर्म राईट तेव्हा करणारे आहेत. योगी म्हणजे तुम्ही जेव्हा नाही आय ईश्वर थिंक अर्पण बुद्धीने करता आणि प्रसाद बुद्धीने परत घेता, तो कर्मयोगी. ते कर्म नुसते कर्मी आहेत, त्यांना कर्मी म्हणतात. मला मला एक योग मला मार्गाचे असं वाटतं सांगू का? ना की एक सांगतो. तुला हा. हे होतं एक मिनिट पराग एक मिनिट हो दे. मला मला असं वाटतं की तुला एक अशी कल्पना आहे का तुझ्या डोक्यात म्हणजे आय डोंट नो दॅट्स व्हॉट आय एम थिंकिंग की तुला असं वाटतं की जे रोज पूजा अर्चा करतात कर्मकांड करतात किंवा रोज ते देवीचं स्तोत्र म्हणतात किंवा अजून काही करतात म्हणजे ते भक्ती मार्गाला लागले असं तुला वाटतंय का असं मला म्हणायचंय नाही. कारण तू आता एक विचार तुकाराम महाराजांनी काय केलं हो. तर ते भक्त त्यांनी कधी देवाची पूजा बसून केली की बाबा सोहळं नेसले आणि बापरे सगळं शिवाशिवी न करता आणि छान छान त्याला गंध फुलं वाहिली खूप छान आरत्या केल्या याला नाही म्हणत म्हणजे दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू लाईक इफ दॅट इज व्हॉट यू आर थिंकिंग की भक्ती मार्ग म्हणजे तुमच्या घरात खूप कुळाचार पाळले जातात दर सणाला तुम्ही असं असं करायचं तर असंच करायला पाहिजे this is not really bhakti marga that's not what he is talking about here bhakti marga हो नाही मग so मला I think त्यात तुझा थोडासा तुझा तिथे गोंधळ होतोय असं मला वाटलं म्हणून मी म्हणतेय नाही मग मला तसंच म्हणायचंय तू म्हणालीस तसंच Okay. माझ्या डोळ्यासमोर आहे मग राईट भक्ती मग तसं मार्गाचं नाहीये काय आहे माहिती नाही मला एवढंच कळलेलं आहे राईट 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 सो आणि पण तू एक दुसरं मला स्पष्टीकरण घरातलं काहीतरी म्हणायचं, एक मिनिट थांबा. नाही, दुसरं एक मला स्पष्टीकरण द्यायचं होतं योग मार्गाविषयी की ज्यांना देवावरती श्रद्धा नाही त्या लोकांना भक्ती मार्ग योग मार्ग आहे. कारण ज्याला देव या कन्सेप्ट वरती विश्वासच ठेवायचा नाहीये की अशा लोकांच्या करता जो मार्ग आहे तो योग मार्ग असतो. कारण योग मार्गाची पहिली कंडिशन हीच आहे की तुम्ही कुठेही श्रद्धा विश्वास भक्ती पाप पुण्य हे असल्या सगळ्या गोष्टी कुठेही त्याच्यामध्ये येत नाहीत. I don't think so. नाही, ते बरोबर नाहीये ते. ते बरोबर नाहीये कुठल्याही मार्गाने तुम्ही गेला I also don't agree with that Parag I don't agree with that श्रद्धा पाहिजेच तुम्हाला कुठल्याही मार्गाने तुम्ही जा शेवटी तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे तर तुम्हाला म्हणजे जे काय मुक्ती मिळवायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला श्रद्धा योग मार्गामध्ये मी जेवढं काही आतापर्यंत पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्री कंडिशन देवावरती विश्वास हवा अशी कुठेही नाहीये. पण यात तू देव हे डिफाईन पाहिजे करायला नाहीये. पाहिजे ना पुन्हा व्हॉट इज देव तू आता जर गेल्या वेळी पण आपण म्हणलं ना की ज्ञानेश्वर महाराज तर योगीच होते राईट मग त्यात ही स्टार्टेड ॲज योगी राईट अँड देन ही ऍक्च्युली त्यानंतर त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला आणि मी सुद्धा असे बरेच बघितलेले आहेत की खूप जण म्हणजे आधी ते भक्त नसतात बट इव्हेंच्युअली दे बिकम भक्त असे पण मी बरेच बघितले खूप सोहळं करणारे आणि 100% agree with your statement. ते आधी भक्त नसतात. That is the key. आणि कारण भक्ता करता त्यांना जी देवावरती किंवा श्रद्धा किंवा देव या कन्सेप्ट पुढे नतमस्तक होण्याची त्यांची तयारी नसते
कारण हा योग मार्ग इथेच डेव्हिएशन येतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते ना, की प्रत्येक Right. व्यक्तीला आपण कुठे श्रद्धा ठेवू शकतो की नाही, राईट हा जेव्हा निर्णय त्याला घ्यायचा लागतो त्याच वेळी त्याला त्याचा पाथ निर्माण होतो की तुला इकडे जायचं का तिकडे जायचं. ज्याला हे श्रद्धा बघ. ठेवता येते त्याला भक्ती मार्ग ठीक आहे. नाही, पण मला वाटतं की तू तुमचं आता थोडासा भक्ती हा विषयावरती थोडस मिसअंडरस्टँडिंग असं आहे. तुम्हाला काय देव म्हणजे एक राम किंवा कृष्ण अशी एक्झॅक्ट त्याच्यावरच भक्ती पाहिजे असं नाही. तुमची श्रद्धा ईश्वरावर असू शकते, राईट. ईश्वर म्हणजे जो सगळीकडे आहे तो ब्रह्म प्लस माया जो काय ईश्वर आहे त्याच्यावरती तुमची म्हणजे तो निर्गुण जी आहे उपासना. तुम्ही आता जे म्हणताय योगाचा मार्ग तो उपासनेचा मार्ग आहे आणि तो उपासनेच्या मार्गामध्ये तरी तुम्हाला ईश्वरावरती श्रद्धा लागते. त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ना. म्हणजे तुम्हाला एखाद्या विशिष्ट देवावरती विश्वास नसेल किंवा देवाची पूजा करायची असं तुमचं म्हणजे कर्ममार्गावर तुमचा विश्वास असेल, पण काय म्हणायचं, राईट राईट त्या म्हणजे तत्वावर बरोबर देवदेवतांवर त्यावरती विश्वास तुम्हाला विश्वास नसेल. असायलाच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही काय म्हणजे तुम्ही मेडिटेशन कराल तेव्हा तुम्ही व्हॉट आर यू ट्राईंग टू डू, तुम्ही स्वतःचं आत्मज्ञान मिळवायचा प्रयत्न करत असतात की माझ्यामध्ये जे शुद्ध चैतन्य आहे त्या शुद्ध चैतन्याचा मला शोध घ्यायचा आहे. तर तो जर शोध तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला विश्वास असायला पाहिजे, राईट. श्रद्धा म्हणजेच विश्वास आणि तसा विश्वास असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कुठे. आणि काही नास्तिक पण असतात, तर ते नास्तिकांचा जो मार्ग आहे तो अगदी वेगळा आहे. आपण त्याच्याबद्दल अजिबातच त्याच्याबद्दल नाही बोलत नाही. आहे, योग मार्गाबद्दलच. पण anyway, आस्तिक जे I आहेत think त्यांना पुढे कुठेतरी कुठेतरी क्लिअर श्रद्धा होईल. पाहिजेच. म्हणजे तुम्हाला एका विशिष्ट सगुण ब्रह्मावरती विश्वास नसेल पण निर्गुण ब्रह्मावर तरी पाहिजे. राईट इतर वेळी तुम्हाला कुठेतरी श्रद्धा पाहिजे. त्याच्याशिवाय पराग तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. पराग तुला एक प्रश्न विचारू का? आय थिंक तू गजानन महाराजांचा आहेस, राईट. तुला काय वाटतं गजानन महाराज काय होते, योगी होते की नाही? ते योगी योगी. होते, त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे ते. त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे की ओळीमध्ये प्रत्येक ओळीमध्येच ते आहे की तर मला आठवत नाही पण ते स्वतःच योगी होते. गजानन महाराज स्वतः. आणि त्यांनी एक्झॅक्टली योग बळाने पण ते का त्यांना त्या मधमाशा चावल्या होत्या, योग बळाने काढलं. बरोबर. नाही खूप गोष्टी आहेत, खूप गोष्टी त्यांनी योगाच्या बळाने केलेल्या आहेत, राईट. चिलीम पेटवणं हे सुद्धा त्यांनी योगाच्या Exactly, बळाने योग मार्गच होते ते. कित्येक गोष्टी त्यांनी योगाच्या बळाने केले. त्यांनी उसाचे प्रहार सहन केले, ते सुद्धा त्यांनी योगाच्या बळाने केले, भक्तीच्या बळाने नाही. पण इफ यू रिअली व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज त्यांनी कुणालाही योग मार्ग शिकवला नाही, राईट. त्यांच्या सगळे भक्तांना त्यांनी भक्ती मार्गच शिकवला. Except few examples. त्यांनी काहीच नाही Except शिकवलं, very few. त्यांच्याकडे Except very बघून few लोकांनी people. फॉलो केलं. नाही त्यानंतर नाही. तू बघितलंस नाही. तर ते पंढरपूरला नेवर प्रीच्ड एनिथिंग. No, he Madhuri, never except preached. one But person. then he one became person. like ते नंतर पंढरपूरला गेले किती वेळा, पंढरपूरला जाऊन विठुरायाची परवानगी घेऊन आले वगैरे, हा सगळा भाग नंतर येतो ना. पण त्यानंतर ते आय डोंट नो, म्हणजे व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज लाईक योगाचा मार्ग खूप कठीण आहे आणि भक्ती मार्ग जो सोपा आहे, तर त्यांनी योगाचा मार्ग नाही प्रमोट केला. एवढंच मला म्हणायचंय की कोणीच योग नाही मार्ग केलं. कठीण कोणीच नाही केलं. ज्ञानेश्वर आता महाराजांनी आपण पुढे सुद्धा नाही जाऊया, केलं. 20 मिनिटं झालेत. आणि Okay. भक्तीचं म्हणजे आता आपण जे बोलतोय ना की कुठला मार्ग सोपा आहे ते आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये आहे, तर आपण ते वाचूया आणि नंतर मग आपण पुन्हा बोलूया. तर 9वा श्लोक मला वाटतं रजनीला वाचायचं ना. मला वाचायला मदत लागणार आहे हा श्लोक, कारण त्यात इतके शब्द मोठाले आहेत. हो चालेल. सांगते मला. हो. अथ चित्तं समाधातुं अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो माम् अभ्यासयोगेन ततो माम् इच्छास्तु धनञ्जय.
इच्छा ओके, आप्तुम अभ्यास धनंजय. योगेन ततो माम मिच्छासु धनंजय. इच्छा आप्तुम धनंजय. काय मिच्छा काय आप्तुम आतुम. आप्तुम शब्द आहे तिथे. इच्छास्तु अक्तुम. ओके. हम्म. अथवा माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर हे धनंजया, चित्त एकाग्रतेचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर. अथवा जर मन बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती सकल वासना रहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस, तर अर्जुना असे कर की या 8 प्रहरामध्ये नेमके निमिषभर चित्त मला देत जा. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसा प्रवेश होईल तसतसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावास्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता अर्जुना ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. अरे अभ्यास योग जो म्हणतात तो हाच एक आहे असे समज. याच्या योगाने कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही असे नाही. अभ्यासाचे सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकाने वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकाने वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझा हाती अचुंबित न शकसी देवो, तरी गा ऐसे करी या 8 पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतू जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषयी घेईल. जैसा शरत्कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे, तेसे चित्त काढले वेगे प्रपंचवने. मन पुनवे होणे जैसे शशिबिंब दिसे हरपत अवसे नाहीची होय. तैसे भोगा आतुने निगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पांडुसुता मीची होईल. अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एक जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझा ठाई अभ्यासे मिळ. रजनीताई 1 मिनिट. नीलिमा तुम्ही म्हणालात ना मन बुद्धीचं कुठे आहे, या अध्यायात आधी पण आहे, या अध्यायात पण आहे. राईट, या श्लोकामध्ये पण आहे. राईट. तर त्यांनी सांगितलं होतं पहिला मार्ग तो सांगितला होता की तू सगळं मन आणि बुद्धी एकाग्र करून तू माझ्याशी एकरूप हो. आणि त्याच्यानंतर मग त्याने सांगितलं दुसरं मार्ग सांगितला, अभ्यासाचा मार्ग सांगितला. आता मग ते सांगणार आहे की ज्ञानाचा, ध्यानाचा आणि नंतर मग कर्म फलत्यागाचा, असे 4 मार्ग या 4 श्लोकांमध्ये ते सांगणार आहेत. पण म्हणजे अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे योगाभ्यास किंवा ऍक्च्युअली ओके. त्यांनी आता जे म्हटलं ते ज्ञानाचा पण अभ्यास म्हटलं, म्हणजे जसा वेदांताचा अभ्यास करतो आपण, तर ते ओके. वेदाचं पण त्यांनी सांगितलंय. तुम्ही वेदांताचा अभ्यास करून सुद्धा पुढे जाऊ शकता, ज्ञान मिळवू शकता, किंवा तुम्ही योगाचा अभ्यास करून ज्ञान मिळवू शकता. म्हणजे त्यांनी वाघ आणि सर्प त्याचं उदाहरण दिलंय बघ, की ते जे सगळं आहे ते सुद्धा तुम्ही
म्हणजे त्या योगाने सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. तर तुला जर का शक्य असेल तर तू अभ्यास कर. आणि म्हणजे मग अभ्यास हा आता तुझ्या कलोक्वियल इथे शब्द समजा- वापरलाय त्यांनी. हा? अभ्यास हा कलोक्वियल शब्दच वापरलाय. अभ्यास, हा. अभ्यास कर म्हणजे बेसिकली त्या मार्गाने काय म्हणायचं, शिक. साधना कर. बेसिकली साधना. त्या मार्गाने तू साधना कर. आणि Practice. म्हणून त्यांनी त्याला अभ्यास शब्द वापरलेला आहे. पण मन बुद्धी स्थिर कर, आणि ते नाही जमले तर अभ्यास कर, ते नाही तर कुळात आचरणाचं कर्म कर. आणि मग ते करत असताना मी करत आहे असं म्हणू नको, कर्मफल त्याग कर. आणि मग तेही नाही वाटलं तर संन्यास हा मार्ग खूप अवघड आहे, मग ते करून बघ. आणि नाही तर शेवटी निष्काम कर्मयोग आणि भक्ती हे कर. आणि मला काय वाटतं, मी कुठेतरी मी वीणा बोलते, अभ्यास योग म्हणजे पुन्हा पुन्हा ती गोष्ट करत राहणं, असा कुठल्या तरी ऐकलंय जेव्हा मी तेव्हा ऐकलेलं आहे. प्रॅक्टिस, राईट. पुन्हा राईट, पुन्हा योगाने तुला ते जमेल. आज आपण ह्याचा प्रयत्न करतोय, पुढची गोष्ट टाळण्याचा किंवा हे नाही जमत आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा, असं मी समजते. थँक्यू. थँक्यू. ओके. ओके निलिमा. मीना, पुढचा श्लोक म्हणून दाखवतेस? ओके, गुड. हा, नाही, मीनाला खूप छान म्हणता येतं. हो हो. हा, मीनाला प्रॅक्टिस आहे. आहेस का मीना? मी म्यूट वर आहे आणि बोलते, सॉरी. 10वा श्लोक ना आता? 10वा. हो. 10वा श्लोक. हा, तिला म्हणून दाखव, म्हणजे ती त्याच्यानंतर मिळेल रजनी. हो हो हो, तू पहिला केला, ह्याच्या आधीचा केलास तसा ना? हो. हो. अभ्यासेप्य अभ्यासेप्य समर्थोसी समर्थोसी मत्कर्म परमो भव मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. बापरे. कुर्वन् सिद्धी सिद्धिमवाप्स्यसि. मवाप्स्यसि. हा, कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. मवाप्स्यसि. ओके. टंग ट्विस्टर. अभ्यास योगाला देखील असमर्थ असलास तर सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. माझ्याकरता सुद्धा कर्मे केलीस तरी तू सिद्धी मिळवशील. अथवा असा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषयभोगांना कमी करू नकोस व आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्राने जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर, व जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागण्यास मोकळीक दिली आहे. परंतु मनाने वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म मी करत आहे असे म्हणू नकोस. कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. कर्मात कधी न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी काही खंती अथवा संतोष उरू देऊ नकोस. आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक, म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. अरे, मायाने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवित निरभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा तो आड मार्ग आहे याची वाटाघाट रथ केव्हा तरी करतो काय? म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस.
तर तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर. आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस, तर ते निमूटपणे माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना, अशा सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. नाही, चुकलं. अर्जुना, माझ्या रूपाच्या अनुषंगाने शरीर त्यागानंतर तूच सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. आता इथे त्यांनी कर्मकांडाबद्दल सांगितलंय की तू सगळे कर्म कर, पण त्याच्यात एक महत्वाचं वाक्य आहे की ते मला अर्पण कर. राईट, त्यांनी तिथे म्हटलंय की मला अर्पण कर. तर सगळं ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म कर आणि त्याच्यात काही चुकलं तरी त्याची काळजी करू नकोस, असं ते म्हणतात. ओके. का अभ्यासाही लागी आपण Sorry. तिसऱ्या अध्यायात जे बघितलं त्याला खूप सिमिलर इथे परत सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे तिसऱ्या की चौथ्या अध्यायात आपण बघितलं ना ते निष्काम कर्मयोगाबद्दल. करेक्ट करेक्ट. का अभ्यासाही लागे कसू नाही तुझा अंगी, तरी आहासी जयाभंगी तैसाची असं. इंद्रिये न कोंडी भोगाते न तोंडी, अभिमानून संडी स्वजातीचा. कुळधर्मो चाळी विधिनिषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी तिधली आहे. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होये, तो मी करूत आहे ऐसे न म्हणे. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जणे परमात्मेनी. पुनया पुरयांचे काही उरो नेदी आपुला ठाई, स्वजातीची करुण घाई जीवित हे. माळीये जे उते नेले ते उते निवांताची गेले, तया पाणिया ऐसे केले हो आवे गा. एरवी तरी सुभटा उजका अव्हंटा, रथुकाई खटपटा करीत असे. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन ध्वनीजे, निवांताची अर्पजे माझा ठाई. ऐसिये मध्वावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी येशी. पुढचं पण मीना परत. मीना प्लीज. येस अनम्यूट करते. अथैतदप्य शक्तोसी अधैतदप्य शक्तोसी कर्तुं मद्योगमाश्रितः. कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरुयतात्मवान्. ततः कुरुयतात्मवान्. Yes. अथवा मद्योगाचा आश्रय करून हे माझ्या ठिकाणी कर्माचा संन्यास करण्यास देखील जर तू असमर्थ असलास, तर नियतचित्त होऊन सर्व कर्मफलाचा त्याग कर. अथवा हेही कर्म जर तुला मला देवत नसेल, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर अर्जुना, आम्ही तुला पुढे सांगतो ते तू आचरण कर. बुद्धीच्या मागे व पुढे, कर्माच्या आरंभी व शेवटी, हे अर्जुना, मला बांधणे जर तुला कठीण वाटत असेल, कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय, व ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. आणि कर्म करण्याच्या अगोदर जे कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो, ते कर्तृत्व आपले नसून खरोखरच परमात्म्याचे आहे. अशा समजुतीने कर्म करायस लागणे प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय.
व आरंभलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हेच कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी आणि कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील राहू दे. माझ्याकरिता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्याविषयीचा आग्रही एकीकडे राहू दे, परंतु तुझी बुद्धी कर्मफलाविषयी निग्रहयुक्त असू दे. तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस आणि ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्यावेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकत जा. झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे, परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काही नको, तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस, तर ते कर्म तसेच रिकामे राहू दे. हे कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे का? आधी सांगतात मला सगळं दे आणि आता सांगतात मला काहीच नको. हा, तर ते म्हणतात तेही तुला जमत नसेल तर ठीक आहे, पण ते घेऊ नको फळ तू आपल्या हातात. म्हणजे तू पण घेऊ नको की ते फळ टाकून दे तू, की ओके झालं संपलं आता. ओके. म्हणजे मला अर्पण कर असंच नाहीये, नुसतं टाकून दिलंच तरी चालेल. हो बर. हम्म. खडकावर आणि पडलेला पुढची पाव पायरी. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेले बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थमान. अरे अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फलाविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू दे. म्हणजे जणू काय ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. अर्जुना, हा फलत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वित नाही, त्याप्रमाणे या फलत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्याकरता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे जन्माला येणे संपते. फार काय सांगावे, जन्ममरणाच्या खेपांवर दगड पडतो. मग अर्जुना, अभ्यासाच्या वरील 9व्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे पायरीने ज्ञान, परमेश्वराचे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे. परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानास भेटीस यावे. त्या ज्ञानाने माझ्या स्वरूपाचे ध्यान कर. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? पर अक्ष म्हणजे दुसऱ्याच्याकडून ऐकलेलं अक्ष. जे काय असतं ज्ञान ते परोक्ष ज्ञान झालं. आणि जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो, आत्मसाक्षात्कार होतो, त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे मग ती अंतिम पायरी असते की तुम्हाला स्वतःला ज्ञान झालेलं आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे आपण आता जे वाचतोय ते सगळं दुसऱ्याने सांगितलेलं ज्ञान आहे रे, आपल्याला झालेलं ज्ञान नाही. आत्मज्ञान होतं तुम्हाला. आणि परोक्ष ज्ञान म्हणजे नुसतं पायरीने आपण जे आता वाचतोय तशा प्रकारचं आपण जे ज्ञान मिळवतो ते परोक्ष ज्ञान. मग सर्व भाव, कायिक, वाचिक, मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात म्हणजे ध्यानात गढून जातात. त्यावेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते म्हणजे होत नाही. कारण कर्मे करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात घडून गेल्यामुळे कर्मे करण्यास जाग्यावर कोणीच नसतात. म्हणूनच कर्मे होत नाहीत. फलाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती, पूर्ण ब्रह्मस्थिती हस्तगत होते. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरता हाच
आता सांगितलेला काय तो मार्गक्रम आहे, म्हणून सांप्रतकाळी तुला अभ्यासच केला पाहिजे. हो. तर हा दुसरा मार्ग त्याने सांगितला, आधीचा ज्ञानाचा जो होता तो, की तुला जर का असं कर्मफल त्याग नसेल करायचा तर कर्मत्याग कर. म्हणजे पुन्हा त्या ज्ञानाच्या मार्गाला जा, की परोक्ष ज्ञान मिळव, मग ध्यान कर, उपासना कर, आणि मग तुला त्या मार्गाने जाऊन पुढे आत्मज्ञान होईल. ना तरी हे ही तुझ नेदवे कर्म मज, तरी गा तू भज पांडुकुमारा. बुद्धींचा पाठी पोटी, कर्मा आधी का शेवटी, माते बांधणे किरीटी दुवाड जरी. तरी हे ही असो, सांडी माझा अतिसो, परी संयतीसी वसो बुद्धी तुझी. आणि जेणे जेणे वेळे, घडती कर्मे सकळे, तयांची तिये फळे, त्यजी तू या जाय. वृक्ष का वेली, लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली, कर्मे सिद्धे. परी माते मनी धरावे, का मज उद्देशे करावे, हे काही नको आघवे, जाऊ ते शून्ये. खडकी जैसे वर्षले, का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. अगा आत्मजेचा विशी, जीवू जैसा निराभिलाषी, पैसा कर्मे आशेशी, निकामी होये. वन्हेची ज्वाळा जैशी, वाया जाय आकाशी, क्रिया जिरो ते तैसी शून्या माझी. अर्जुना हा फल त्यागू, आवडे करी असं लगू, परी योगा माझे योगू, धुरेचा हा. येणे फल त्यागे सांडे, ते कर्म न विरुढे, एकची वेळू झांडे, वांसे जैसी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे, चिरा पडे. पै अभ्यासाचा पाऊटी, ठाकी जे ज्ञान किरीटी, ज्ञाने येई जे भेटी, ज्ञानची. मग ज्ञानासी खेव, देती आघवेची भाव, तेव्हा कर्म जात सर्व, दुरी ठाके. कर्म जेथ दुरावे, तेथ फल त्यागू संभवे, त्यागास्तव अंगवे, शांती सगळी. म्हणून या वया शांती, हाची अनुक्रम सुभद्रापती, अभ्यासूची प्रस्तुती करणे येथ. आता रवी, तुम्हाला वाचायचं ना? आता रवी आहे मला आम्ही थँक्यू. थँक्यू रजनी. शुअर. सुरू करू नरेमा? ऐकू येतं ना? हो. श्रेयो हि ज्ञानमभ्यासा, ध्यानाद ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्म फल त्याग, ध्यानात् फलत्याग, त्याग गच्छन्ति रनंतरम. पुन्हा वाचतो. ध्यानात् कर्म फल त्याग, त्यागाच्छन्ति रनंतरम. 12वा श्लोक. अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा कर्मफल त्याग अधिक बरा, आणि कर्मफल त्यागापेक्षाही शांती श्रेष्ठ आहे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे, आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. मग कर्मफल त्याग जो आहे तो ध्यानापेक्षा चांगला आहे, आणि कर्मफल त्यागापेक्षा शांती सुखाचा भोग म्हणजे ब्रह्मसुखाचा अनुभव चांगला आहे. अर्जुना, अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने ज्याने शांतीचा मध्य गाठला, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेषिजे, मग कर्म फल त्यागू, तो ध्यान पासून चांगू, त्यागाहुनी भोगू
शांती सुखाचा ऐसी 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 या वाटा हीची पेणा सुभटा शांतीचा मजिवटा हाकिला जळणे. एक मिनिट थांबा इथे. तर हा. आता महत्वाचा संदेश याच्यामध्ये सांगितला की 4 साधना सांगितले आहेत: अभ्यास, ज्ञान, ध्यान आणि कर्मफल त्याग. तर भगवान इथे म्हणतात की फलत्यागानेही शांती मिळू शकते आणि फलत्यागाने पण होऊ शकते. आणि फलत्याग म्हणजे आपल्याला माहित आहे की ईश्वरार्पण बुद्धी, आणि मग त्या ईश्वरार्पण बुद्धीला भक्ती आवश्यक आहे, आणि म्हणून भक्ती मार्ग हा सोपा होता. पण ते म्हटले की तुला तेही नसेल जमत तर मग अभ्यासाच्या मार्गाला जा पुन्हा, की कर्म करायचं पण त्याचं मलाही देऊ नकोस, पण त्याचं फळ मात्र आपण घ्यायचं नाही. अहंकार पूर्ण टाकून द्यायचा की मी हे केलं, मी केलं, असं काही म्हणायचं नाही. आणि मग त्याच्यातून मग ते योगाच्या मार्गाने जायला पुन्हा सांगतात की तसं तुला अभ्यास योगाने करायचं असेल तर तसं सांग. आणि आता याच्या पुढे त्यांनी चांगल्या भक्ताची लक्षणं सांगितली आहेत. तर 13व्या श्लोकापासून वाचा. सुरू करू. हो. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. हम्म. सर्व भूतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा आणि तसाच कृपायुक्त, मी माझे पण रहित, सुख व दुःख समान मानणारा क्षमाशील. सर्वव्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कुठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणाचा राहिला नाही, म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करण्याची गोष्ट जाणत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा आणि नीच म्हणून नीचाचा त्याग करावा. हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, किंवा अर्जुना राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा, असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाही. गायीची तहान भागवू आणि वाघाला विष होऊन मारू असे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणीमात्राशी ज्याची मैत्री असते व जो आपला स्वतः कृपेची जन्मभूमी असतो, आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही व त्याला सुखदुःखाची जाणीव नसते, त्याप्रमाणे क्षमेच्या बाबतीत ज्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे, संतोष ज्याच्यामुळे वाढत आहे. जो सर्व भूतांचा ठाई द्वेषाते नेण्याची कही, आप परू नाही चैतन्य जैसा, उत्तमाते धरी जे अधम तरी अव्हेरी जे, हे काहीच नेणी जे वसुधा जेवी. का रायांचे देह चाळू रंका परवते गाळू, हे न म्हणेची कृपाळू प्राणुपै गा. गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊनी मारू, ऐसे नेणीचे का करू तोय जैसे. तैसी आगवांची भूतमात्री एकपणे जया मैत्री, कृपेशी धात्री आपण पाजो. आणि मी तू हे भाष नेणे माझे काहीची न म्हणे, सुख दुःख जाणणे नाही जया. तेवीची क्षमे लागी पृथ्वीसी पवाडू वांगी, संतोषा उत्संगी दिधले घर. पुढचा श्लोक. संतष्टु सततम योगी यतात्मा दृढ निश्चयः, मय्यर्पित मनो सॉरी मय्यर्पित मनो बुद्धिर याम भक्तम समे प्रियः. ओके, दिस इज 14. सर्वदा संतुष्ट योगी नियत चित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे
असा माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहे असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो तसा तो कोणत्याही बाह्य उपचाराशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो. तो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि ज्याच्या योगाने निश्चयाला खरेपण असतो. ज्याच्या अंतःकरणरूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत नाहीत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला आले आहे असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन जो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करीतो, अंतःकरणात आत्मक्य प्रतीतीच्या दृढतेने व बाह्य शरीरात ध्यान धारणा इत्यादिकांच्या द्वारे चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील ज्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. अर्जुना, जो भक्त तोच योगी आणि तोच मुक्त. तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो. इतकेच नाही तर तो मला जीवा इतकाच प्रिय आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे. परंतु प्रेमळ भक्ताच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखवण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट पण बोलाव्यास लावते. म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकतो. नाही तर ते प्रेम बोलून दाखवता येईल काय? आता अर्जुना, हे प्रेम हे असू दे, पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यास प्रेमास दुप्पट बळ चढते. त्यात आणखीन कदाचित संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमा काय आहे काय? म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस. शिवाय आणखीन प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली. जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखवता येत नाही तरी मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे. म्हणून आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे असे म्हणत क्षणी देव डोलायला लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला मी आपले अंतःकरण बसावयाला घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे. वर्षीये विडसा सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा तिरुपचारू संतोषी जो, वाहुनी आपुली आण, धरी जो अंतःकरण, निश्चया साचपण जयाची चेनी, जीवू परमात्मा दोन्ही, बैसोनी ऐक्यासनी, जयांचा हृदय भुवनी विराजती, ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझा ठाई, आत बाहेरी योगू, निर्वाळले याही सांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. अर्जुना जा तो भक्तू, तोची योगी तोची मुक्तू, तो वल्लभा मी कांतू, ऐसा पडिये. हे ना तो आवडे, मज जीवाचे निपांडे, हेही एथ थोडे रूप करणे, तरी पर्यंत याची कहाणी, हे भुलीची भारणी, इथे तव न बोलणी, परी बोलवी श्रद्धा, म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. आता असो हे किरीटी, पै प्रियाची या गोष्टी, दुना थाव उडी आवडी गा, तयाही वरी पाये, प्रेमळू संवादिया होये, तिये गोडीसी आहे कांटाळे मग. म्हणून का पांडुसुता, तूची प्रियू आणि तूची श्रोता, वरी प्रियांची वार्ता प्रसंगे आली, तरी आता बोलो भले या सुखा मिनलो, ऐसे म्हणत खेवी डोलो,
लागले देवो. मुकुंडे जाणं. एक ओवी राहिली खाली. मग म्हणे जाण या भक्तांचे लक्षण, जयामी अंतःकरण बैसो घाली. ओके. भक्ताचं लक्षण सांगतात. यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः. हर्षामर्ष भयो द्वैगई हर्षामय भयो द्वैगही मुक्तो य स च मे प्रिया. प्रिय. प्रिया. 15. ज्याचा लोक कंटाळा करीत नाही व लोकांना कंटाळत नाही, तो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यापासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे. तर ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने ज्याला खेद होत नाही आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही. फार काय सांगावे अर्जुना, शरीर असे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो अशी ज्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणीमात्रांना कंटाळत नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडली. जसा सुख दुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला, तर त्याचा मला मोह असतो, ती आवड काय सांगू. हे राहू दे, तो माझ्याच योगाने जगतो, म्हणजे त्याच्या जगण्यात माझ्या प्रेमाची जरूर असते. जो आत्मनंदाने तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांच्या शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले आणि जो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला. तरी सिंधूचे माझे जळचरा भय नुपूजे आणि जळचरी नुबगीजे समुद्र जैसा. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे आगे न शेणू लोखू. किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा तैसा नुबुगे जीवा जीवपणे जो. जगाची देह जाहले म्हणून प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजेन विण. ऐसा द्वंद्व निर्मुक्तो भयोद्वेगरी रहितू याही वरी भक्तू माझा ठाई. तरी तयाचा गा मज मोह काय सांगो तो पढियावो. हे असे जीवे जीवो माझे नितो. जो निजानंदे झाला परिणामू आयुष्य आला पूर्णते जाहला वल्लभू जो. आता कोण वाजताय वंदना? अजून होऊ शकते आपलं. करू हो वाचू? वाच. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. निरपेक्ष शुद्ध तत्वार्थीचा देखणा, उदासीन, संसार दुःख विरहित, कर्मरंभास अवश्य असणारा जो अहंकार त्वदिरहित असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, ज्याला कशाची जरुरी नाही आणि ज्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा
उत्कर्ष होत राहतो. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे. परंतु या क्षेत्रामध्ये मुमुक्षूचे शरीर पडावे लागते. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात. परंतु तेथे गंगोदकात बुडी मारण्याची जरुरी असल्या कारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरी पण त्याच्या संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. तेथे साधू संगतीत मरावयाचा प्रसंग न येता याच देहात कोरडा मोक्ष पदरात पडतो. संताच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा ज्या संताच्या संगतीने किती पवित्रपणा येतो. म्हणून आता हे वर्णन पुरे. तो याप्रमाणे आपल्या पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने मनातील अज्ञानादी मळ देशोधडीला लावले. सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे तो आत्मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो अज्ञानरूपी भूमीत असलेला ब्रह्मरूपी धनाला पाहणारा पायाळू आहे. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. जो निराशरूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पिढेपासून मुक्त झालेला असतो, त्याप्रमाणे पारध्याच्या हातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा. वरील पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा त्या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघडा नागडा जरी असला तरी तो लाजेला जसं जाणत नाही, तसा तो कोणीकडेही कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता लागणारा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो, त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला शांती आली व ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे. अर्जुना, इतका जो तो ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडे काठावर निघाला, तो अद्वैत झाला. त्याचा त्याच्या भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. तथापि भक्ती सुखाकरिता आपल्याला देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवाधर्म स्वीकारतो व दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्या सारख्या कल्पून अद्वैतांत भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे, त्याची जेव्हा आम्हास भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याकरिताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावे. हे त्यांनी खरं म्हणजे स्वतःच लिहिलं की स्वतः ते जरी त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं होतं आणि म्हणजे जीव आणि शिव एकत्र झालेले होते, तरी पण इतरांसाठी त्यांनी हा भक्तीचा मार्ग आपल्याला सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी.
आणि त्याचंच सगळं वर्णन त्यांनी इथे केलं की तो जो असतो तो भक्तीसाठी, म्हणजे त्याला अद्वैत झालेलं प्राप्त झालेलं असतं तरी सुद्धा तो परमेश्वराच्या भक्तीसाठी पुन्हा सगुण रूप मानतो आणि लोकांनाही शिकवतो. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा जयाचे असणे. मोक्ष देहुनी उदार, काशी होय किर, परिवेचे शरीर तिथे गावी. हिमवंतू दोष खाये, परी जीविताची हानी होये, तेथे सुचित्व होणे सज्जनाचे. शुची शुची कांग होये आणि पाप तापही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. खोलिये पारू नेणिजे, तरी भक्ती न बुडिजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संताचे नि अंग लगे, पापा ते जिणणे गंगे, खेळणे संत संगे, शुचित्व कैसे. म्हणून असो जो ऐसा, सुचित्वे तीर्थाकुवासा, जेणे लंघविले दिशा मनोमळ. आतू बाहेरी चोखाळू, सूर्य तैसा उजाळू, आणि तत्वर्थीचा पायाळू देखणा जो. व्यापक आणि उदास, जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. संसार व्यक्ते फिटला, जो नैराश्ये विनटला, व्याधा हातोनी सुटला, विहंगमू जैसा. तैसा सतत जो सुखे, कोणीही टवचन देखे, नेणिजे गतायुषे लज्जा जेवी. आणि कर्मारंभा लागी, जया अहंकृती नाही अंगी, जैसा निर्धन आगी विजोनी जाय. तैसा उपशमूची भागा, जयाची आला पैगा, जो मोक्षाची अंगा लीला ऐसे. अर्जुना हा ठावो वरी, जो सोहम भावो सरोभरी, तो दैवाचा पैलतरी निघो सरला. काकी भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी, वाटुनिया अंगी सेवकै भाणी. येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी, न भजयता दावी योगिया तो. तयाचे आम्ही व्यसन, आमुचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळते. तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज ऐथे असणे, तया लोण किजे जीवे प्राणे ऐसे पडिये. थांबूया इथे आपण. छान, थँक्यू. आता म्हणते बसायला. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनियामच द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतु भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिलो आदि पुरुषी अखंडित,
आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. हेत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाऊ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.